काल आपण विज्ञानचा एक धडा घेतला, शिकत होतो. हवा हवा हा पाठ बघत होतो आपण काल. मग काल आपण त्याच्यात काय काय बघितलं की हवा सगळीकडे असते, ती आपल्याला दिसत नाही. हवेला रंग आहे, लाल पिवळा असा रंग असतो का? नाही, रंग नसतो, पण ती सगळीकडे आहे, हो की नाही. नंतर आपण एक प्रयोग केला, पाण्यामध्ये भांड उपडं टाकलं, दाबलं, जोर लागला आणि मग भांड तिरप केलं, त्याच्यातनं हवेचे बुडबुडे आले, बुडबुडे बाहेर आले. त्याच्यावरनं कळलं की त्याच्यामध्ये भांड्यामध्येच्या आतमध्ये पण हवा असते, हो की नाही. नंतर आपण अजून एक प्रयोग केला, रद्दीचा प्रयोग केला. पेपरची रद्दी एकावर एक ठेवली. त्याच्यातनं आपल्याला काय समजलं की जेव्हा आपण एकावर एक असं ठेवतो तेव्हा खालचा जो थर असतो तो एकदम जवळ जवळ, त्याच्यावरती वजन खूप होतं खालच्या थरावर, आणि वर मोकळा असतो वरचा थर, म्हणजे खाली दाट असतं आणि वरती विरळ असतं. तसंच आपल्या पृथ्वीच्या भोवतालचं वातावरण, काय शब्द सांगितला काल? वातावरण. पृथ्वीच्या भोवती जी हवा असते त्याला म्हणायचं वातावरण असतं. आणि पृथ्वीच्या जवळ दाट असतं वातावरणाचा थर, आणि पृथ्वीपासून लांब जवळ विरळ होत जातो वातावरणाचा थर. हवा विरळ होते आणि पृथ्वीच्या जवळ दाट असते, हे आपण काल बघितलं. आता आज आपण अजून एक प्रयोग करणार आहे. बघा, तुमचं पुस्तक काढा, पुस्तकात दिलाय तो प्रयोग, आपण करूया. एक आपण प्रयोग आधी वाचूया. एक बशी सारखे खोलगट भांडे घ्या, त्यात एक मेणबत्ती उभी करा, बशीत पाणी भरा, मेणबत्ती पेटवा. आता मेणबत्तीवर एक काचेचा ग्लास उघडा ठेवा. बशी सारखे खोलगट भांडे, एक बशी घेतली, त्याच्यामध्ये आपण एक मेणबत्ती ठेवली. आणि अजून काय करायचं, याच्यामध्ये काय करायला सांगितलं? बशीमध्ये पाणी घालायला सांगितलं. बरोबर, हे बघा, बशीमध्ये पाणी घातलं. बशीमध्ये पाणी घातलं. आता ही मेणबत्ती पेटवा. काय सांगितलं त्यांनी? मेणबत्ती पेटवा. मेणबत्ती पेटवली. आता पुढे काय करायला सांगितलंय? पुढे वाचा. आता त्याच्यावरती एक काचेचा ग्लास, किंवा आपण हे घेऊया, विकर घेऊया, काचेचा ग्लास उपडा ठेवा. असा ठेवायचा आहे, उपडा ठेवायचा आहे. ठेवूया. आता निरीक्षण करा, काय काय होत आहे बघा. इकडे बघा. काय झालं? याच्यात काय झालं? लांब उभं राहायचं. पाण्याची पातळी वाढली आहे आणि मेणबत्ती विझली आहे, हो की नाही. मेणबत्ती विझून गेली आणि पाण्याची पातळी हळूहळू वाढली. असं का? काय झालं? ते दिलं. याच्यामध्ये काय दिले वाचूया आपण. जागेवर बसायचं. वैष्णव बघितलं? बघा आता काय दिलं. तुम्हाला काय आढळून येईल? थोड्याच वेळात मेणबत्ती दिसते आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढते. मेणबत्ती
या पेल्याच्या आत पाणी वर 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 येतं. हे पहा पर्यंत आले पाणी वाढलं. असं का झालं असेल बघा. असे का होते? असे का होते? असं का बरं झालं? हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करतो. तो जसा वापरला गेला तसे पाणी वर चढत गेले. हवेतला तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली. पाणी वर चढणे थांबले. बरोबर. काय झालं? ह्याच्यावरून काय समजलं आपल्याला? या बीकरच्या आतमध्ये हवा होती. जसं आपण काल बघितलं भांड्याच्या आतमध्ये पण हवा आहे. दिसत नाही पण आहे. तसं या बीकरच्या आतमध्ये पण हवा आहे. आणि जेव्हा आपण बीकर उघडा ठेवला त्या हवेमध्ये त्याच्या आतमध्ये जी हवा होती त्या हवेमध्ये एक असा काहीतरी घटक आहे. तो ज्वलनाला मदत करतो. आणि त्या हवेमधला तो घटक संपला तेव्हा ती मेणबत्ती पेटवलेली विझून गेली. कळलं का? हवेतला एक घटक ज्वलनाला मदत करतो. त्या हवेमधला तो एक घटक संपला ती मेणबत्ती विझली. समजलं का? वैष्णव इकडे बघ, माझ्याकडे बघ. समजलं का? आणि मग काय झालं? तो संपल्यानंतर त्याची जागा पाण्याने घेतली. पाणी वर 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 चढलं. कळलं का? इकडे बघा. आपण परत एकदा हा प्रयोग बघूया मग समजेल. आता या बीकरच्या आत काय आहे? हवा. त्याच्या आतमध्ये हवा आहे. सगळीकडे हवा आहे. कार्तिक तुझं काय चाललंय? का बरं गप्पा मारतो? तुम्ही बाहेर काढून टाकला. हवा आहे. याच्या आतमध्ये हवा आहे. आणि या हवेमध्ये आहे हवा आपल्याला दिसत नाहीये. या हवेमध्ये इथे पण हवा आहे. या हवेमध्ये एक घटक आहे. एक घटक आहे. काहीतरी आहे त्याच्यात ते आपल्याला दिसत नाही. त्या घटकामुळे मेणबत्ती पेटते. कळलं का? इथे पण आता मेणबत्ती पेटवली. हवेमध्ये हा घटक आहे म्हणून ती मेणबत्ती पेटते. त्या हवेतला हा घटक संपला. या याच्यातला तो घटक संपला आणि म्हणून मग ही मेणबत्ती विझली. याच्यामध्ये हा घटक आहे. दिसत नाही आपल्याला. पण जेव्हा ही मेणबत्ती पेटवलेली आहे तेव्हा तो घटक सगळा वापरला गेला आणि संपलं. मग तेव्हा ही मेणबत्ती विझून गेली. कळलं? हा घटक संपला आणि मग इकडचं हे पाणी इकडनं हे आत गेलो. पुढे गेलो. पाणी हे वर गेलं पाणी. कळलं? समजलं का? हा घटक या हवेतला संपला. हा जो घटक आहे हा ज्वलनाला मदत करतो. हा हवेतला जो घटक आहे हा ज्वलनाला मदत करतो. हा घटक संपला म्हणून मेणबत्ती विझली आणि हे बाहेरचं पाणी आत गेलं. कळलं? समजलं सगळ्यांना? कळलं? जय समजलं? परत एकदा आपण हा प्रयोग करून बघूया.
तिथेच बसायचं, उठायचं नाही. नाही नाही, जवळ नाही यायचं म्हणून, तिथूनच बघा. परत बघूया. बघा आता परत एकदा बघा. वैष्णव इकडे ये. वैष्णव इकडे ये. इथे उभा राहा. कार्तिक इथे उभा राहा. स्नेहल दिसतंय ना तुला? श्रीकांत थोडा पुढे ये. हा तिथेच उभा राहा. तू पण ये ना. लक्ष्मीकडे. लक्ष्मी तिथे उभी. हा बस ये पुढे. थोडंसं एक सगळ्यांनी बघा. स्नेहल दिसतंय ना? आता बघा परत एकदा नीट निरीक्षण करा. याच्यामध्ये काय आहे? याच्यात काय हवा आहे आणि त्या हवेमध्ये हा एक घटक आहे ज्वलनाला मदत करणारा. तो दिसत नाही आपल्याला. हवेमध्ये अजून वेगळे वेगळे खूप घटक आहेत, पण तसा तो ज्वलनाला मदत करणारा घटक पण आहे. तो दिसत नाही आपल्याला. त्यामुळे हा हवेमध्ये हा जो घटक आहे तो आहे, म्हणून मेणबत्ती पेटली आहे. हो की नाही? मग आपण आता याच्यावर हे ठेवूया. निरीक्षण करा खाली. पाणी वर गेलं का? कारण हा ज्वलनाला मदत करणारा घटक संपला म्हणून मेणबत्ती विझली. कळलं? आणि म्हणून पाणी खालून वरती गेलंय. थोडंसं गेलं. समजलं? वाफ आहे. दूर झालं. समजलं प्रयोग? जा चला. हा चला इकडे बघा. आता बघूया आपण. जसं आता या प्रयोगात आपण बघितलं, मेणबत्ती विझली का? कारण हवेतला ज्वलनाला मदत करणारा घटक संपला म्हणून मेणबत्ती विझली आणि खालचं पाणी वरती गेलं, ग्लास मध्ये गेलं. ओके नाही, बीकर मध्ये गेलं. आता हा ज्वलनाला मदत करणारा घटक कोणता ते बघूया. चला हे वाचा. ज्वलनास म्हणजेच जळण्यास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. एकच वाक्य पहिलं एकच वाक्य वाचा. हे पहिलं एकच वाक्य वाचलं. हा आता आपण बघितलं की ज्वलनाला मदत करणारा जो घटक आहे त्याला काय म्हणतात? त्याचं नाव काय? ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला, त्या घटकाला काय म्हणतात? ज्वलनास मदत करणाऱ्या हवेतील घटकाला काय म्हणतात? हो ना, ज्वलनास म्हणजे जळण्यास मदत करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? मी सगळं नाही वाचायला सांगितलंय. मी हे सगळं वाचायला सांगितलं का? आपण एकच वाक्य वाचलं ना आता. मग ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? आता माझा काय प्रश्न आहे बघा. ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? छान बोल ना, बरोबर आहे. मला एका शब्दात उत्तर पाहिजे. बरोबर, एवढंच सांगायचं. काय म्हणतात? ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? काय म्हणतात? बरोबर. हा, एका शब्दात सांग आता मला.
एका शब्दात उत्तर दे. ज्वलनास मदत करणाऱ्या हा बरोबर बरोबर व्हेरी गुड. ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? ऑक्सिजन वायू. ऑक्सिजन वायू म्हणतात. ज्वलनास मदत करणाऱ्या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. पुढे काय दिलंय बघा. पुढे बघा काय. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा आहे. त्या वर्तुळाचे 5 समान भाग केले तर त्यापैकी एका भागाइतका ऑक्सिजन हवेत असतो. हवेत ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात. हे इतर वायू कोणते असतील? इथपर्यंतच वाचा. असतो असतो पर्यंतच वाचा. वाचलं का? असतो. हा परत एकदा बघा. मी वाचते माझ्याकडे बघा. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा आहे. त्या वर्तुळाचे 5 समान भाग केले तर त्यापैकी एका भागाइतका ऑक्सिजन हवेत असतो. आता बघा आपण काय बघितलं की पृथ्वी समजा ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या भोवती वातावरण असतं. पृथ्वीच्या भोवती काय आहे? वातावरण. वातावरण याला काय म्हणायचं? वातावरण म्हणतात. आणि हे वातावरण कशाचं बनलेलं आहे? हो वातावरण आहे. कशाचं बनलेलं आहे? कशाचं बनलंय वातावरण? वातावरणामध्ये काय काय आहे? हा बरोबर. हे वातावरण कशाचं बनलेलं आहे? हवेचे बनलेले आहे. हवेचे बनलेले आहे. सगळी हवा आहे. आणि ही हवा पृथ्वीच्या जवळ दाट असते एकदम दाट आणि लांब 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 जाऊ तशी विरळ इकडे दाट असते. इकडे विरळ होत जाते. काल आपण बघितलंय पृथ्वीच्या जवळ दाट हवेचं वातावरण असतं. लांब जाऊ तसं विरळ. हे काल शिकलो. मग आता समजा हा गोलामध्ये आपण बघितलं की हवा आहे. समजा ही हवा आहे. ही जी हवा आहे वातावरणातली ही हवा आहे. समजा या हवेचे जर 5 समान भाग केले समजा तर त्यातला एक भाग म्हणजे ऑक्सिजन असतो. हे 5 समान भाग केले. समजा हवेचे 5 समान भाग केले त्यातला एक भाग हा काय आहे? बरोबर ऑक्सिजन. हा एक भाग ऑक्सिजन असतो. आणि हे इतर वायू असतात हवेमध्ये. कळलं का? या आपल्या आजूबाजूला पण जी हवा आहे त्याच्यामध्ये हा एक भाग ऑक्सिजन असतो थोडा. आणि इतर वायू असतात. दुसरे वायू असतात. आता हे दुसरे वायू कोणते असतील?
ते बघूया. बघा आता काय दिलंय बघा. हवेत ऑक्सिजन शिवाय इतरही वायू असतात. हे इतर वायू कोणते असतील? हे इतर वायू कोणते असतील? कोणते असतील? श्वसन वाचा. श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. थोड्या वेळाने कार्तिक थोड्या वेळाने जा. श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. आता हा जो आपण बघितला की हा ऑक्सिजन वायू आहे, हा श्वसनासाठी पण वापरला जातो. आपण माणूस, आपण मनुष्य, प्राणी पक्षी हे सगळे श्वसन करतात ना, त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन वायू वापरला जातो. कळलं का? हवेमध्ये आहे तो आपल्याला दिसत नाही, पण आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीरात जातो. कळलं? आणि जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा ऑक्सिजन जात नाही बाहेर, दुसरा वायू, त्याचं नाव काय? कार्बन डायऑक्साईड. जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो त्या वाटे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा वायू उच्छ्वासावाटे सोडतो. जेव्हा श्वास घेतो ऑक्सिजन उच्छ्वासामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू जातो. समजलं? बरं, पुढे काय दिलं? आता हा कार्बन डायऑक्साईड वायू अजून कुठे कुठे असतो बघा. सोडा वॉटर मधून बाहेर काढणारा कार्बन डायऑक्साईड वायू असतो, हे तुम्हाला माहित झाले आहे. हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात, हे तुम्ही शिकला आहात. अन्न तयार करताना वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर जसं आता आपण ऑक्सिजनचा उपयोग बघितला, ज्वलनासाठी उपयोग होतो ऑक्सिजनचा, श्वसनासाठी उपयोग होतो ऑक्सिजनचा, हो की नाही? तसं इतर दुसरे कोणते कोणते वायू आहेत? जसं आता कार्बन डायऑक्साईड आपण आता बोललो. हा कार्बन डायऑक्साईड अजून कुठे पाहिलाय तुम्ही? कुठे पाहिलाय का? सोडा वॉटरची बाटली असते ना, ती उघडल्यावर पण बाहेर येतो. पाहिलं का? सोडा वॉटर, सोडा वॉटरची बाटली असते, बाटली उघडली गॅस निघतो एकदम त्याच्यातनं बाहेर, बुडबुडे बाहेर येतात. पाहिलंय का? सोडा वॉटर बाटली उघडल्यावर सोडा वॉटरची बाटली असते ना, त्याच्यात ना फेस येतो, बुडबुडे येतात. काय असतं ते? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो त्याच्यात सगळा. कळलं? सोडा वॉटर कसली बाटली, याच्या आत काय असतं? सोडा वॉटर. आतमध्ये सोडा वॉटर असतं. या सोडा वॉटर हलवलं, उघडलं, तुम्ही पाहिलं? तुम्ही थम्सअप वगैरे पिता, थम्सअप पिता, त्याच्यामध्ये पण असतो सोडा. दुधामध्ये नाही, दुधात नसतं. नाही नाही, त्याच्यात नसतं. नाही, दुधात नसतं. थम्सअप किंवा पेप्सी, पेप्सीमध्ये हा पेप्सी, कोका कोला त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये हा सोडा असतो. आणि मग हे जेव्हा उघडतो तेव्हा ते कुसकुस बाहेर. तर ते काय असतं? कार्बन डायऑक्साईड. पहिलं कार्बन डायऑक्साईड असतो.
समजलं? सगळ्यांना समजलं? बर. आता हा कार्बन डायऑक्साईड आपल्याला उपयोगाचा नाही. कार्बन डायऑक्साईड आपण घेतो का? नाही, आपण उच्छवासातून सोडतो. आपण घेतो काय? श्वासातून ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, उच्छवासामध्ये सोडतो. पण हा कार्बन डायऑक्साईड वनस्पती बाहेर त्यांना त्याचा उपयोग होतो. वनस्पतींना कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. झाडांना अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना हा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये आहे ना, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी पण टाकतो. मग ते पाणी पण जातं, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड हे मिळून अन्न तयार करतात. ते मग वाढतं झाड. हिरवा रंग होतो की नाही पानांचा, हे सगळं एकत्र होत आतमध्ये प्रक्रिया होत असते, अन्न तयार करतात. आपण कसं भाजी पोळी खातो तशी झाडं भाजी पोळी खातात का? ते स्वतः अन्न बनवतात. इथे सूर्यप्रकाश आता पण चालू आहे. सूर्यप्रकाश, हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी खाली असं सगळं मिळून अन्न त्या पानामध्ये आपोआप तयार होईल. कळलं? समजलं सगळ्यांना? समजलं? हा, बघा काय दिले बघा. आता परत एकदा वाचा. सोडा वॉटर मधून बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड असतो हे तुम्हाला माहित आहे. हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात हवा अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. समजलं? मग हे जे अन्न तयार करत असतात तेव्हा कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात वनस्पती. कळलं? आणि सूर्यप्रकाश या कार्बन डायऑक्साईडचा आपल्याला उपयोग नाही, वनस्पतींना आहे. आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि बाहेर काय सोडतात? ऑक्सिजन बाहेर सोडतात वनस्पती. कळलं का? वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात, आपण तो घेतो. समजलं? म्हणून झाडं लावली पाहिजे खूप. कळलं का तुम्हाला? झाडं का लावायची? खूप झाडं पाहिजे का? कारण आपल्याला ऑक्सिजन हवाय ना. मग झाडं तो देतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो ती झाडं घेतात. कळलं? वनस्पती घेतात. समजलं का? म्हणून वनस्पतींची आवश्यकता आहे, झाडांची आवश्यकता आहे. कळलं? पुढे काय दिलं? बर्फ टाकून थंड झालेल्या पेयावर बाहेरून पाण्याचे कण जमा होताना म्हणजे हवेत पाणी वायुरूपात असते. आता दुसरं काय बघितलं आपण आणखी? दुसरं आपण अजून काय बघितलं की समजा एखाद्या ग्लास मध्ये, आता आपल्याकडे बर्फ नाहीये पण ग्लास मध्ये समजा बर्फ, थंड बर्फाचे खडे टाकले. आतमध्ये टाकले बर्फाचे खडे, थंडगार बर्फाचे खडे टाकले, काय होतं? आतमध्ये टाकले इथे असे
बाहेरून ग्लासच्या बाहेरून पाण्याचे थेंब थेंब जमा झालेले दिसतात. पाहिलंय का? पाहिलंय? असं का होतं? कारण हवेमध्ये पाणी पण आहे, बाष्प असतं हवेत. असं का होतं? किंवा ग्लासमध्ये जर पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो, त्याचे नाव नायट्रोजन वायू. त्याच्यामध्ये काय काय असतं? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नंतर बाष्प. बाष्प म्हणजे पाण्याचे कण पण हवेत आहे. पण त्यांनी काय सांगितलंय? पण काय सांगितलंय बघा? पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्वात व्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा असतो, त्याचे नाव नायट्रोजन वायू. कोणता वायू असतो हवेत सगळ्यात जास्त प्रमाणात? कोणता वायू? त्याचं नाव काय? बरोबर, नायट्रोजन. हा सगळ्यात जास्त प्रमाणात आहे, तो पण दिसत नाही. नायट्रोजन वायू आहे, नायट्रोजन वायूचं प्रमाण जास्त आहे. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा अनेक वायूचे मिश्रण आहे. मग असे अनेक वेगळे वेगळे वायू हवेत आहेत, म्हणजेच मग हवा काय आहे? अनेक वायूंचे मिश्रण. सगळे वायूंचं मिश्रण आहे हवा, सगळं आहे याच्यामध्ये. कळलं? आता एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली तर त्यातील वायूंचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. आता परत एकदा बघूया आपण. एका वर्तुळामध्ये हवा जर दाखवली, इकडे का तुला दिसतं का कार्तिक? जर एका वर्तुळाच्या मदतीने हवा दाखवली तर त्यातलं सगळ्यात जास्त प्रमाण कोणता वायू आहे? हा कोणता वायू कोणता? बरोबर, व्हेरी गुड. हा सगळा नायट्रोजन वायू आहे. हा कोणता वायू आहे? नायट्रोजन. पूर्ण नायट्रोजन वायू जास्त. आणि आता इथे थोड्या प्रमाणात कोणते वायू आहेत बघा? ऑक्सिजन. ऑक्सिजन आहे. हा आहे ऑक्सिजन. नायट्रोजन नंतर ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन. आणि आता इथे इतर वायू. इतर वायू कार्बन डायऑक्साइड, बाष्प आणि अजून दुसरे वायू. धूर असतो, गाड्यांचा धूर, ते सगळं कळलं का? गाड्यांमधून पण धूर वगैरे ते सगळं हवेला. इतर वायू. कार्बन डायऑक्साइड आहे, बाष्प आहे, इतर वायू आहे सगळे.
सगळ्यात जास्त नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन पण आहे आणि मग इतर वायू. कळलं? ही आहे हवा. प्रमाण दाखवले वायूंचं. कळलं? एवढं समजलं तुम्हाला? माहित आहे का तुम्हाला कारखाने, वाहने, शेगड्या व इतर कारणाने होणाऱ्या इंधनाच्या कारखाने, बाहेर कंपन्या असतात की नाही, कारखाने, कारखान्यांमधून धूर निघत असतो. कारखाने कारखान्यांमधून धूर निघतो, हो की नाही, किंवा गाड्यांमधून धूर निघत असतो, किंवा चुलीवरती, गावाला चुलीवरती लाकूड पेटवता, कोळसा पेटवता, शेगडी पेटवता, हो की नाही, त्याच्यावरती स्वयंपाक कर. गॅस नसतो गावाला वगैरे. तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता ना, पाणी कसं गरम करते आहे चुलीवर, मग त्याच्यातनं पण धूर निघतो. तसं धूर पण हवे. कळलं? हा, आपण काय शिकलो? हवा आपल्या सभोवती असते. रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये हवा असते. आपल्या आजूबाजूला सगळीकडे हवा आहे. अगदी रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्ये पण हवा आहे. कुठे? आता या भांड्यामध्ये याच्यात पण हवा आहे. सगळीकडे कुठेही हवा आहे. कपाटावर, इकडे इकडे इकडे, तुमच्या दप्तरात, खिशात, सगळीकडे हवा आहे. जिथे जिथे रिकामी जागा दिसते तिथे हवा आहे. पृथ्वी भोवतीचे हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात. दुसरं वाचा, दुसरं. पृथ्वी भोवतीचे हवेचे आवरण आहे, त्याला वातावरण म्हणतात. पृथ्वी भोवतीचं जे हवेचं आवरण आहे त्याला काय म्हणतात? वातावरण म्हणतात. दुसरं वाचा. पृथ्वी जवळील हवेचे थर दाटीदाटीने असतात, तर वरचे थर विरळ असतात. पृथ्वीच्या जवळ दाट असते आणि जसं जसं लांब जाऊ तसं विरळ विरळ होत जाते. हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प हे हवेचे मुख्य वायू घटक आहेत. हवा ही अनेक वायूंचं मिश्रण आहे. खूप वेगळे वेगळे वायू आहेत हवेमध्ये पसरलेले. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प हे मुख्य वायू आहेत. हवेचे मुख्य वायू आहेत. समजलं? इतर वायू समजल्या? धडा सगळ्यांनी वाचा परत परत. कळलं? आणि त्याच्यावरचं व्यवसाय सोडवा. व्यवसाय पूर्ण करा. धडा वाचा परत एकदा. एक आत्ता वाचा बरं एकदा. हे चित्र काढतात का? आपले काढतात, काढून घे.